संत महात्मे या ठिकाणी अवताराला येतात, भगवंत देखील अवतार घेतात, आपल्याला देखील अवतार, आपला जन्म आहे माऊली. संतांचं प्रारब्ध हे कसं आहे? स्वइच्छा प्रारब्ध आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संत स्वतःच्या इच्छेने येतात आणि भगवंत अहम भक्त पराधीनः, भगवंत भक्ताच्या अधीन आहे. आणि येला रूपाबळे करुणी खळे हरिदासी महाराज. लक्षात घ्या, त्यांना बोलावल्याशिवाय भगवंत येत नाही. द्रौपदी मातेवरती वस्त्रहरणाचं संकट आलं. काय म्हणते मी? वस्त्रहरणाचं संकट आलं. कृष्ण भगवान परमात्मा आधी आले का नंतर आले? बोला की महिला वर्ग. आधी नाही आले, नंतर ना आले. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ का सखया लावी येला. भगवान परमात्म्याला आवाज दिला, भगवंताचा धावा केला संकटाच्या वेळेस. त्यावेळेस भगवान परमात्मा धावून आले. भगवंताला आणावं लागतं महाराज. संत स्वतःच्या इच्छेने येतात आणि आपल्याला यावंच लागतं. आपलं प्रारब्ध हे अनइच्छा प्रारब्ध आहे. आपण जन्माला येतो त्याची महाराज 3 कारण सांगतात: पाप कर्म आणि वासना. पाप कर्म करुणी जन्मा येतो प्राणी, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. कर्म कोणाच्या बापाला चुकलेलं नाही. आता हा कशाचा सीझन आहे माऊली? उन्हाळ्यामध्ये आंब्याचा सीझन आहे बरं का. आता खाण्याचं बोलायचंय, सगळ्यांनी बोलणार ना महाराज. देवी दिला देह भोजना गोमटा, बरोबर ना महाराज? प्रमाण बरोबर आहे ना? बरोबर म्हणताय तुम्ही. किती वाजले? भजना गोमट आहे हो, भोजना गोमटा मी विचारलं. असं म्हणजे असं उलट का विचारावं लागतं की तुम्ही जागे आहात का, ह्यासाठी थोडीशी परीक्षा घ्यावी वाटते. आपल्याला भोजनातलं विचारायचंय. सगळे जागे आहेत ना माऊली? चला, आता हा सीझन कोणता आहे महाराज? आंब्याचा सीझन आहे. आता आंब्याच्या सीझन विषयी जर सांगायचं झालं तर एका आमराईमधून एक गृहस्थ चाललेला होता बरं का. तोंडाला पाणी सुटून द्यायचं नाही, फक्त तिथपर्यंत चालायचं त्या गृहस्थाबरोबर. सगळीकडे आंब्याची झाडं होती महाराज. आंब्याला त्या ठिकाणी त्या झाडाला असे एकदम काय म्हणतात, परिपक्व असं फळ म्हणतात ना, एकदम सुवासिक. ज्यावेळेस आंबा परिपक्व होतो त्यावेळेस पाडाचा, हा तुमच्या भाषेमध्ये पाडाचा आंबा सुवास येत होता, दरवळत होता. कोणत्या व्यक्तीला वाटतं की एवढा सुंदर असा पाडाचा आंबा पाहावा आणि तोडू नाही? महाराज तुम्हाला काय वाटतंय? बस तोडा वाटतं का? वा, महाराजांनी असं केलं कसं व्हायचं महाराज? त्या ठिकाणी वाटलं आता 4-5 आंबे झोळीमध्ये टाकावे आणि स्वतः देखील खावे, आपल्या बायकोला घेऊन जावं, लेकरांना घेऊन जावं. पण आंबा पाहिला कशाने माऊली? डोळ्यांनी पाहिला बर का दादा. आंबा पाहिला डोळ्यांनी आणि तो त्या ठिकाणी गृहस्थ वरती चढला कशाने? पायाने चढला, हाताने तोडला. जरा आपण फास्ट कृती करू बरं का, आपलं घड्याळ काय थांबत नाही. त्याच्यामुळं हाताने तोडला आणि त्या ठिकाणी खाली आल्यानंतर ना एक घास खाल्ला महाराज. त्याला काय दमच निघाला नाही महाराज घरी जाईपर्यंत. चव फार गोड लागली महाराज. पण ज्या ठिकाणी उडी मारली, आता खाली काय एकदम साफसफाई केलेली असते का आमराईत? नसते महाराज. पाला पाचोळा असतो. आवाज झाला, काहीतरी आवाज झाला म्हणून तो आमराईचा मालक त्या ठिकाणी पळत आला महाराज. पळत आल्यानंतर ना मार काठीने त्याला मारलं. मार कोणी खाल्ला? काठीने पाठीला मारलं बरं का, ना तर उलट काहीतरी ऐकायचं. मार कोणी खाल्ला? पाठीने खाल्ला. काय देणं घेणं आहे का? अरे पाठीने जरी मार खाल्ला असला तर पाणी कुठून आलं माऊली? डोळ्यातून आलं ना. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. महाराज जसं आपण कर्म करू, ज्या ज्या अवयवाने करू, ज्याच्या इंद्रियांनी करू, त्याच इंद्रियाला त्या ठिकाणी फेडावं लागतं महाराज. मग असंख्य असं पाप आपण दिवसभरामध्ये किती करतो माहिती नाही महाराज. जाणून बुजून असेल किंवा न कळत असेल, पाप ते पापच असतं ना महाराज. ह्या पाप कर्म आणि वासनेमुळे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म हा घ्यावा लागतो. एक ना एक दिवस आपलं अनइच्छा प्रारब्ध असल्यामुळं ह्या जगाचा निरोप हा घ्यावा लागतो. पण देवाच्या बाबतीत तसं नाही महाराज. भगवंत फार उदार आहे महाराज. भगवंताच्या बाबतीत तसं नाही. प्रभू रामचंद्र भगवंताचं तर अवतार कार्य पाहायला गेलं तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवंत कधी अवतार घेतात हो महाराज? ज्यावेळेस धर्मावरती ग्लानी येते. धर्म रक्षावया
अवतार घेसी धर्म रक्षवया अवतार घेसी धर्म रक्षवया अवतार घेसी आपुल्या पाणीसी भक्त जना अंबरुसी साठी जन्म सोसिले अंबरुसी साठी जन्म सोसिले आपुल्या पाणीसी भक्त जना अंबरुसी साठी जन्म सोसिले अंबरुसी साठी जन्म सोसिले जन्म धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंताचा अवतार आहे. आणि दुसरी गोष्ट भक्ताचं रक्षणासाठी भक्ताचं कल्याणासाठी भगवंत अवतार घेतात. महाराज भगवंताचं भक्तावरती इतकं प्रेम असतं महाराज कितीतरी भोग भगवंताला स्वतःला सहन करावे लागतात आणि त्यावेळेस हा अवताराला भगवंत येतो. महाराज कृष्ण भगवान परमात्म्याचा अवतार घ्या, रामप्रभूंचा अवतार घ्या, सहजासहजी अवताराला भगवंत नाही आले. माऊली किती प्रेम असतं भक्तावरती. महाराज हनुमंतराय आणि हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये एवढा सुंदर असा सोहळा होत असताना महाराज जर मारुतीरायांचं काय सांगितलं नाही कीर्तनामध्ये तर मला असं वाटतं हे कीर्तन वायाला जाईल. महाराज मारुतीरायांचं जरी नाव जरी काढलं तरी आपल्या समोर उभा राहतं ती म्हणजे भक्ती आणि भक्ताचं उत्तम असं उदाहरण म्हणजे हनुमंतराय आहेत. महाराज किती प्रेम होतं रामप्रभूंवरती. रामराज्याभिषेकाचा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार होता पण त्यापूर्वी एक यज्ञ करावा लागणार होता. महाराज त्या यज्ञाला रामप्रभू आणि सीता मातेला त्या ठिकाणी बसायचं होतं. उभयंताला जोडीने बसायचं होतं. 14 वर्षाचा वनवास संपून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आलेले होते. कोणत्याही स्त्रीला वाटतं की आपल्या पतीसाठी शृंगार करावा. महाराज शृंगार हा एका स्त्रीचा आवडता विषय असतो महाराज. परंतु ह्या दैनंदिन जीवन जगत असताना कुटुंबासाठी ह्या लेकरासाठी आपलं सर्वस्वाचा त्याग करते ती स्त्री असते. माऊली सीता मातेला वाटलं 14 वर्षाचा वनवास भोगून आपण त्या ठिकाणी आलेलो आहे, हा आनंदाचा सोहळा आहे. प्रथम तास काहीतरी कार्य होतंय, जोडीने बसायचं आहे, थोडासा शृंगार करून आताच आले असं म्हणून सीता माता त्या ठिकाणी आपल्या शृंगार कक्षामध्ये गेलेल्या आता आणि गेल्यानंतर न वसिष्ठ ऋषी असतील, सर्व ऋषीमुनी असतील, त्यांची वाट पाहतायत की आता येतील सीता माता, मग येतील. अर्धा एक तास त्या ठिकाणी निघून गेला तरी सीता माता यायचे काय लक्षण दिसेना. मारुतीरायांना नाव दिला, इकडे या म्हणले, सीता मातेला घेऊन या, बोलावून घेऊन या, आत्ताच आणतो म्हणून बजरंगबली हनुमंतराय त्या ठिकाणी गेले. चला आई साहेब तुमची सगळेजण वाट पाहतायत, आत्ताच आले म्हणून पुन्हा शृंगार घरामध्ये सीता माता गेलेले आहेत. आणि तो एक डबा घेतला, डब्यातील एक काय म्हणतात त्याला चिमूटभर सिंदूर आपल्या भांगामध्ये लावला महाराज. आणि लावल्यानंतर न काही क्षणभर ते जे दृश्य आहे असं दारामध्ये उभा असणारे मारुतीराय पाहतायत. एवढं सगळं शृंगार केला आणि आता येते म्हणून परत मागे जाऊन हे काय केलं म्हणले सीता मातेने. म्हणून प्रश्न केला की माते आता जे तुम्ही केलं ते काय आहे. आता शेवटी मारुतीराय कोण आहेत, ब्रह्मचारी आहेत, त्यांना काय माहिती या सगळ्या संसारिक गोष्टी. सीता मातेला देखील कोडं पडलं की आता काय उत्तर द्यावं, काय पटवून सांगावं. तर सीता माता त्यांच्या भाषेमध्ये पटवून देतात की तुमचे स्वामी अर्थात प्रभू रामचंद्र भगवान माझे कोण आहेत, पती आहेत, त्यांचं आयुष्य वाढावं, त्यांचं प्रेम माझ्यावरती अखंड राहावं म्हणून मी त्यांच्या नावाचा हा सिंदूर त्या ठिकाणी माझ्या बांगामध्ये भरलेला आहे. असं का म्हणले. दर्शन घेतलं सीता मातेचं. तुम्ही व्हा पुढं म्हणले, मी आत्ताच आलो. आत्ता आलो म्हणून पुन्हा शृंगार कक्षामध्ये मारुतीराय गेलेले आहेत. पहा काय भक्ताचं लक्षण काय असतं. गेल्यानंतर न आईने सीता मातेने एक चिमूटभर सिंदूर लावला की त्यांचं प्रेम त्या ठिकाणी राहावं रामप्रभूंचं, मग माझ्यावरही प्रेम राहावं. आणि ह्या एका सिंदूरच्या चिमूटभर सिंदूरने जर माझ्या प्रभू रामांचं आयुष्य जर वाढत असेल तर एक चिमूटभर काय अख्खा डबा घेतला,
डोक्यावरती ओतून महाराज मारुतीरायांनी, लाल बुंद असे मारुतीराय. आता मारुतीरायांचं भव्य दिव्य रूप पहा महाराज, एका हातामध्ये गदा, काय ती शक्ती आहे महाराज, लक्षात घ्या. त्यासाठी अंजनी माता व्हावं लागतं, त्यावेळेस हे महारुद्र पोटी येतात. नंतर आपली पोरं बघा किती खायला घाला महाराज, हे असेच आहेत, तूप घाला नाहीतर काजू बदाम चारा, तब्येती वाढत नाहीत, लक्षात घ्या. कारण आपण त्यांना कुरकुरेच देतो, मग ते कुरकुरच करत राहते ना महाराज. चांगलं काहीतरी खायला घाला ना महाराज, लक्षात घ्या. मारुतीला राय त्या ठिकाणी भर दरबारामध्ये आलेले आहेत. तुम्ही कसे बसलेत एकदम शांत, सगळे शांत बसलेले असताना त्याच्याकडे बघून अचानक हसायला लागले महाराज. कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय. रामप्रभूंना कळना महाराज, सगळेजण हसतात, पण त्यांना सुद्धा हसू आलं. रामप्रभू त्या ठिकाणी उठून उभं राहिले, म्हणले काय हे अवतार करून आले, म्हणले अवतार. मग सांगितलं सगळं काही घडलेला प्रसंग. असं म्हटल्यानंतर रामप्रभूंचे देखील डोळे भरून आले महाराज. तुम्ही असं म्हणता मारुतीराया की एका चिमुटभर सिंदूरने माझं आयुष्य वाढेल किंवा माझं प्रेम तुमच्यावर राहावं, तर महाराज मी तुम्हाला वचन देतो मारुतीराया की ह्या जगभरातील अख्खा सिंदूर संपेल, परंतु तुमच्यावरचं प्रेम मात्र कधीच कमी होणार नाही. हा रामप्रभूंनी दिलेलं वचन हनुमंतरायाला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा माऊली, भक्ताचं भगवंतावर प्रेम आहे हे विशेष नाही, भगवंताचं सुद्धा भक्तावरती प्रेम आहे. भक्ताचं भगवंतावर प्रेम असणं ही झालं भक्ती, परंतु भगवंताचं भक्तावरती प्रेम असणं भक्तीची पराकाष्ठा आहे. ती मारुतीरायांच्या चरणी आहे, मारुतीरायांच्या हृदयामध्ये आहे महाराज. म्हणून तर त्या ठिकाणी पूजनीय आहे. एखाद्या गावामध्ये स्मशानभूमी नाही तुम्हाला दिसणार, परंतु मारुतीरायांचं मंदिर आहे. याचं एकच कारण, भक्त म्हटलं की माझे मारुतीराय, अखंड देवाचं रामनाम मुखामध्ये. काय भक्तीच्या त्या वाटा, 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 काय भक्तीच्या त्या वाटा. त्या वाटा मज दावाव्या सबटा. महाराज प्रत्येक काम करत असताना मारुतीरायांनी फक्त आणि फक्त प्रभू रामांचं नामचिंतन करावं. त्या रामनामामध्ये इतकी ताकद आहे माऊली, त्या रामनामाने दगड तरली. महाराज कधी रामेश्वरमला गेला तर तो सेतू पहा, दगड तरली महाराज, तरली तर ती हा भरवसा नामधारकाचा ठसा. रामायणातून जर हनुमंतरायाचं पात्र बाजूला केलं ना, मला तरी असं वाटतं रामायणात काही शिल्लक राहत नाही. कारण हनुमंतरायाचे रामायणातील प्रत्येक पात्रावरती उपकार आहे महाराज. सीता मातेची भेट घडवून दिली, रामावरती उपकार आहे. लक्ष्मण भैयाला शक्ती लागली, संजीवन उटी आणून दिली महाराज, अख्खा पर्वतच आणला उचलून महाराज, लक्ष्मण भैयावरती उपकार झाले. वालीला मारलं, कोणावर उपकार? मी प्रत्येक पात्रावरती त्या ठिकाणी उपकार त्या ठिकाणी मारुतीरायांचे आहेत. आणि ह्या मारुतीरायांसाठी, ह्या भक्तासाठी रामप्रभूंनी त्या ठिकाणी अवतार घेतला, आम्हासाठी अवतार